आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाप रे, काय काय कपाटात एवढ्या साड्या का काढून ठेवल्यात तू? नाही म्हणजे काय गडबड काय आहे? नाही म्हणजे आज कृष्ण जन्माष्टमी आहे मान्य मला, पण ती दरवर्षीच असते ना, त्यावेळेला एवढी गडबड नसते तुझी। आज काय मग आहे ना, तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललंय हो ना? श्रीकांत, अगदी मनकवडा आहेस हं? तुझ्यापासून काही लपवून ठेवता येत नाही मला। सांग आता काय चाललंय मनात? काहीतरी स्पेशल आहे। चल मी तुला हिंट देते, बघू तुला ओळखता येतं का? अरे बापरे, तू कधीपासून अशी कोड्यात बोलायला लागलीस? ऐक तर, बर आज कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमानंतर आपलं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होणार आहे, म्हणजे आपलं कुटुंब एका अर्थी पूर्ण होणार आहे। ते कसं काय? आज आपल्याकडे कोणतरी स्पेशल येणार आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यात जी उणीव आहे ती भरून निघणार आहे, आणि स्पेशली आदित्यच्या बाबतीत आपल्याला जी काळजी वाटतेय ती मिटणार आहे। आईला एक रिक्वेस्ट करू का? ते काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना, मला काहीही कळत नाहीये। काय रे श्रीकांत, एवढं माझ्या मनातलं ओळखतोस, हे नाही ओळखता येतं तुला? हे नाही ओळखता येते, तू सांग ना काय मनात आहे? हा जाऊ दे, सोड, मला साड्या चूज करण्यात मदत कर। मी होय, ही बघ, ही वाटते का चांगली? सगळ्यात चांगल्या आहेत तशा। सगळ्याच कशा चांगल्या असतील? नाही म्हणजे ही चांगली नाही। माझा ऐक ना, मला ह्या गोंधळात नको अडकूस, तू मला सांग फक्त कोण येणार आहे? अरे असं काय करतोस, तेच तर सरप्राईज आहे। तुला जन्माष्टमीच्या प्रोग्राम मध्ये सगळं कळणार आहे, फक्त त्याने तू खूप खुश होणार आहेस ह्याची गॅरंटी मी देऊ शकते। बापरे, म्हणजे आज मला जन्माष्टमीचा कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहावी लागणार? अर्थात। बघ, ही कारण मी घेतली नाही, ही चांगली नक्कीच। थांब, काय हे फुलं कोणासाठी घेऊन चाललीस तू? नाही, कारण एक सासू मॉमची देवपूजा ऑलरेडी झालेली आहे, मग आता ही फुलं कशासाठी? ही फुलं मी मी हे पुढे काय तुझ्या पारूसाठी घेऊन चाललीस का? मला माहितीये तुझा तिला ऑल द टाइम सपोर्ट असतो। तू तिच्या सोबत तिच्या प्रत्येक प्लॅन मध्ये स्टार्टिंग पासून सामील होतेस। मॅडम, तिच्या मॅडम काही पण काय बोलतायत?